त्या सगळ्याबद्दल तर तुम्ही लोकांना जे आपले ऑडियन्स बघतात त्यांना गाईड कराल. आणि हे सांगता सांगता मला थोडंसं परत बिझनेस स्टार्ट करतानाचं मला समजून घ्यायचं आहे की बिझनेस स्टार्ट करताना तुम्ही म्हणालात की तुम्हाला फर्स्ट ऑर्डर मिळाली, पहिल्याच आठवड्यात पहिलीच ऑर्डर मिळाली. तर ती पहिली ऑर्डर तर मिळाली, तुम्ही त्यांना डिलिव्हरी पण दिली, पण त्यानंतरचं काम हळूहळू कसं येत गेलं तुम्हाला? सेम बिझनेस थोडीशी माहिती होती विकायचं कोणाला आहे, तरीसुद्धा सिन्स मी न्यू आहे माझ्या फॅमिलीमध्ये, इवन माझ्या मित्रांपैकी बऱ्यापैकी कोणी बिझनेसमध्ये नाही आहे, सगळे CA आहेत, कोणी बँकांमध्ये आहेत. तर मला इनिशियल स्टार्ट मिळाला, पण नंतर जेवढं कारण सिन्स मी सोल प्रोप्रायटर आहे, तर मला त्यावेळी असं बऱ्याच लोकांनी एंटरटेन नाही केलं, मोठ्या मोठ्या फर्म्सने किंवा हॉटेल्सने, जिकडे आम्ही विकतो सहजासहजी. मग तिकडे थोडंसं सुरुवातीला वाटलं की आपल्याला अजून ह्यावर काम केलं पाहिजे. मग आम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आलो. पूर्णपणे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेटअप टाकला आहे. गोरेगाव वेस्टला आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे, तिकडे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो, म्हणजे जे काय फर्निचर लागणार आहे त्या हिशोबाने. आणि स्ट्रगल असं आम्हाला फेस करावं लागत नाही, कारण आम्ही बल्कमध्ये विकायचा प्रयत्न नाही करत. आम्ही क्वालिटी मेंटेन करून प्रत्येक ऑर्डर आम्ही घेतो असं नाही आहे. कधी कधी आम्ही ऑर्डर रिजेक्ट करतो, कारण आमच्याकडे वेळ नाही. म्हणजे आमचं टार्गेट हे नाही की जास्तीत जास्त सेल करणं, आम्हाला क्वालिटी प्रोडक्ट चांगल्या फिनिशमध्ये द्यायचं आहे, ते आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही नेहमी सेलच्या मागे पळत नाही. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.